ट्रेडिंग विथ सेड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. चॅनलला नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ज्या वेळेला येतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. हे आहे आपलं यूट्यूबचं चॅनल. यामध्ये तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. प्लेलिस्टमध्ये बघू शकताय तुम्ही मार्केट ॲनालिसिस आणि लाईव्ह ट्रेडिंग निफ्टी ऑप्शन्स दोन प्लेलिस्ट आहेत. एक मार्केट ॲनालिसिसमध्ये आपण मार्केटचं प्राइस ॲक्शन वरून उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स डिस्कस करतोय. कुठं कॉलमध्ये एंट्री घ्यायचं, कुठं पुटमध्ये एंट्री घ्यायचं, त्याचं टार्गेट काय ठेवायचं आहे, या गोष्टी आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण कव्हर केलेल्या असतात. आणि नेक्स्ट डे आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय. त्यामध्ये मार्केट त्या लेवलला आल्यानंतर कसं रिॲक्ट करते या गोष्टी आपण बघत असतोय. तर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड होतील तुमच्यापर्यंत ते येत जातील. मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ आणि हे लाईव्हचे व्हिडिओ, लाईव्हचं नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूब थ्रू येत जातील. तर चालेल, सुरू करूया आता व्हिडिओला. तर आज काय, काल आपण बघितलं होतं, काल मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगितलं होतं, परवा दिवशी पण जो पॅटर्न झालाय कॉल बायर स्ट्रॅप सेम लेवलला क्लोजिंग, नेक्स्ट डे डाऊन साईड मोमेंटम. त्याच प्रकारे कालच्या मार्केटनं पण तसंच केलं. कॉल बायर ट्रॅप त्यांच्या रेंजमध्ये येऊन क्लोजिंग, नेक्स्ट डे डाऊन साईडची मोमेंटम. आता फक्त एवढंच आहे की ह्यामध्ये आपली एंट्री 8 पॉईंटनं मिस झाली. 8 पॉईंट इथंपर्यंत आलं होतं मार्केट. आपलं 140ला आपण पुटमध्ये एंट्री घेणार होतो. मार्केट एक्झॅक्ट 33 पर्यंत येऊन गेलं. 26,133चा आज डे हाय आहे. बघू शकता या ठिकाणी या एच मध्ये 33.70 म्हणजे साधारण 6.80 पॉइंट्सना आपलं पुटमध्ये एंट्री घ्यायची राहून गेली. त्यानंतर जे काही घडलं, मी सकाळच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की डबल टार्गेट पर्यंत इथंपर्यंत येऊ शकते मार्केट. तर मार्केटने आपलं तर टार्गेट कंप्लीट केलंच आणि डबल टार्गेट पण कंप्लीट केलं. आणि त्यानंतर तिथून पण मार्केट भयंकर डाऊन साईड राहिलं शेवटपर्यंत. सकाळच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की इथून मार्केट थोडंसं बाईंगला दाखवणार, स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस लावायला लावणार आणि तिथून स्टॉप लॉस हंट करत खाली 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 घेत राहणार. पण एवढं खाली याचा अंदाज मला पण नव्हता. तर चालेल, या सगळ्यावरून आपल्याला बघायचं उद्यासाठीचं मार्केटचं प्राइस ॲक्शन काय असू शकते, निफ्टीचं प्रेडिक्शन उद्या काय होऊ शकते, गॅप अप ओपनिंग झाली तर कुठल्या दिशेला जाईल, गॅप डाऊन ओपनिंग झाली तर कुठल्या दिशेला जाईल, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर आतापर्यंत ज्यांनी माझे व्हिडिओज रेग्युलरली बघायला लागलेत त्यांना एक ट्रॅपचं पॅटर्न समजायला सुरू केला असेल. मार्केट त्याला फॉलो करते, म्हणूनच मी हे तुमच्यासमोर हा स्टडी सांगत असते. तर आजचा डे स्ट्रक्चर काय होता, सकाळच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. मी त्यामध्ये पण बोललो होतो, ओपनच्या खाली मार्केट आहे, इथून थोडंसं बाईंग दाखवणार, स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस लावायला लावणार आणि स्टॉप लॉस हंट करणार आणि ह्या पॅटर्नमध्ये मार्केट खाली राहते. तर ह्याला आम्ही बेरिश डे स्ट्रक्चर, म्हणजे ज्या दिवशी मार्केट डाऊन साईडचं ट्रेंडिंग मोमेंट पकडते तर त्या दिवशी हे असं करते. तर हे मी जे काही बोलणार इथनं आताचे एक 4 पॉईंट ते फिक्स लिहून टाका. हे मार्केट त्या प्रकारे त्या मार्केट स्ट्रक्चर डे दिवशी तयार होते. फक्त आपल्याला काय आहे, ज्या ज्या गोष्टी चेकबॉक्समध्ये क्लिक होतील त्याच्यावरनं अंदाज लावायचा असतो सकाळीच की हे मार्केट कुठल्या डे स्ट्रक्चरमध्ये असू शकते. 3 प्रकारचे डे स्ट्रक्चर आहेत. एक म्हणजे बुलिश डे स्ट्रक्चर, दुसरं बेरिश डे स्ट्रक्चर आणि तिसरं वोलेटाईल डे.
तर हा बेरिश डे स्ट्रक्चर मी तुम्हाला एकदा सांगतो, लक्ष देऊन बघा. मार्केट ओपन होते, ओपन झाल्यापासून डाऊन साईड मोमेंटम कंटिन्युएशन राहते. ओके, तर ज्या ज्या वेळेला मार्केट डाऊन साईड मुवमेंटला, आता 9:15 वाजल्यापासून मार्केट इथं समजा मार्केट ओपन झाले, 9:15 वाजल्यापासून एक अर्धा पाऊण तास मार्केट खालच्या साईडला आहे. तर काय होते, पहिला अर्धा पाऊण तास कोण ट्रेड केलेलं नसते, पुट कोण हरीमध्ये पुटमध्ये जंप करत नाहीत. तर ते सगळ्यांना काय वेट करत असते, ते सगळेजण कशाची अपेक्षा असते की कुठं तर मार्केट जाऊन थांबावं. मग मार्केट काय करते, ओपन पासून डाऊन साइड मोमेंटम आणि कुठं तर जाऊन पहिला थांबते. थांबल्यानंतर मार्केट काय करते, जरासं वर यायचा प्रयत्न करते. म्हणजे मार्केट खाली गेले, इथं थांबले एक 15-20 मिनिट आणि वर यायचा प्रयत्न करायला लागले. तर हे ओपनच्या तर खाली आहे बरोबर, आणि हे वर यायचा प्रयत्न करायला लागले. ह्या एरियामध्ये रिटेल पार्टिसिपेशन बाय साईडचे ट्रेड एंट्री घेतात. का, तर तुम्हीच सांगा. इथं स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवला, मार्केटनं इथून हायर साईड मोमेंटम केलं, तर मिनिमम रिस्क मॅक्झिमम रिवॉर्डचा एक सेटअप ह्यामध्ये बसतोय. स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवून ट्रेड करणे. हे डे स्ट्रक्चर ट्रेंडिंग डेला चालत नाही. तर ट्रेंडिंग डे, आता बेरिश डे स्ट्रक्चर दिवशी काय करते, ते मार्केट हे पूर्ण करते ओपनच्या खाली, तिथून जरासं वर जायचा प्रयत्न. या एरियात सगळ्यांना माहिती आहे, कॉल बायर्स लॉंग पोझिशन्स ऍड करणारे सगळेजण इथं बायच करणार. सगळ्यांचे स्टॉप लॉस कुठं असणार आहेत, स्विंग लोच्या खाली. तर हे मार्केट काय करते, इथंपर्यंत बसवून घेते. कॉल बायरांची एकदा एंट्री झाली, त्याला माहिती आहे इथं खाली स्टॉप लॉसेस आहेत, मग ते काय करते, हंट करते. इथं बघू शकताय डाऊन साइड मोमेंटम, जरासं वर यायचा प्रयत्न, स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस, हंट. ओके, तर असं ते 2 ते 3 वेळा मिनिमम करते, मिनिमम 2 ते 3 वेळा बेरिश डे स्ट्रक्चर दिवशी. ओके, हे झालं. आता हे पडत आलं इथंपर्यंत. इथे एक पॉज लागला, इथं वर येण्याचं चान्सेस दाखवलं. काय करणार लोक, इथं कॉल बाईंगच करणार आहेत, मार्केट वर येईल म्हणून. पण मार्केट काय करते, वर येत नाही. त्याला काय माहिती आहे, स्विंग लोच्या खाली काय आहेत, स्टॉप लॉसेस आहेत. मग मार्केट काय करते, इथं कॉल बायरला इन्व्हिटेशन देते. कॉलमध्ये सगळेजण जंप करतात, स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवतात आणि मार्केट ते स्टॉप लॉस हंट करते. 2 वेळेला झालं. आता तिसऱ्यांदा, एकदा झालं, दोनदा झालं, द थर्ड टाइम अटेम्प्ट करायला लागली मार्केट, की मार्केट पडले आणि इथून पॉज घेऊन इथं रिव्हर्सल व्हाले. जेवढ्या लोकांना होप्स आहेत त्यांनी इथं अजून कॉल बाईंग करतात. इथं जर का कोण स्टॉप लॉस कोण बुक केला नसेल, इथं बाईंग केलेला, तो काय करतोय की बाबा आता जर का मार्केट इथनं वर येणार असेल तर इथे एक कॉल बाईंग करून ॲव्हरेजिंग करून मिडल पार्टला कुठं तर आपण ट्रेड सोडूया असं प्लॅन करते. आणि फ्रेश कॉल बायर्स पण इथंच, आता मार्केट एवढं पडले, एवढं उशीर साईडवेज राहिले, तर आता रिव्हर्सल येऊ शकतो, ह्या प्लॅनिंगनं इथं कॉल बाईंग करतात. तुमच्या बऱ्यापैकी आज बऱ्याच जणांनी कॉल बाईंग जे काही केलं असेल त्यांना मी जे बोलते हे कोरिलेट होत असेल. तर हे कॉल बाईंग झाल्यावर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस तुमचा कुठं असणार आहे, 30 ते 40 पॉईंट स्विंग लोच्या खाली. तर इथून बघू शकताय 30 ते 40 पॉईंट स्विंग लोच्या खाली बरोबर बसायला लागले. मार्केटला काय करायचं आहे, कॉलला रिटेल पार्टिसिपेशनला बसवून घ्यायचं आहे. स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉसेस आहेत हे त्याला पण माहिती आहे. मार्केट स्टॉप लॉस हंट करते. थर्ड टाइम, इथं फर्स्ट टाइम झालं, इथं सेकंड टाइम झालं, इथं थर्ड टाइम. 3 वेळेला मार्केट हे मिनिमम बेरिश डे स्ट्रक्चर दिवशी असं करते. बुलिश डे स्ट्रक्चरला याच्या अपोजिट, वर जाणार, थोडंसं सेलिंगला येणार, स्विंग हायच्या वरती स्टॉप लॉस, हंट 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 करत हायर साईड खेचतोय. तर हे आहे बेरिश डे स्ट्रक्चर. ओके, तर आजचा दिवस मार्केटनं सगळे लोअर लेवल्स, मी तर एक्सपेक्ट केलं होतं की 26,000ला याचा फॉल थांबेल, पण मार्केटचा फॉल कुठंच थांबला नाही. मार्केट डाऊन साईड जात गेलं. आपण जे प्रीमियम घेणार होतो 290 रुपयेमधनं गेला, तो 280 रुपयाला आपल्याला मिळाला असता आपल्या एंट्री लेवलला. तो क्लोजिंगच्या वेळेला साधारण
500 पर्यंत गेला होता. 26,400चा पुट. ₹280 मधनं इथं बघूया आपण सकाळचा प्रीमियमचा फोटो बहुतेक नाही काढलेला. ओके, लाईव्ह मध्ये बघू शकता मी इथं एक लाईन मारली होती. ह्या रेंज मध्ये किती कुठे येऊन गेलाय मार्केट 80 येऊन गेलाय. आपल्याला अजून खाली ₹10 मिळाला असं ₹70च्या आसपास. 80 मधनं 280 मधनं हे प्रीमियम ऑलमोस्ट 500 प्लस गेलेला आहे, म्हणजे डबल. तर हा एक डे स्ट्रक्चर आहे. डे स्ट्रक्चरवरनं आपल्याला मार्केटच्या डायरेक्शनचा अंदाज लावता येतोय. ओके, तर आज तर भरपूर मार्केट पडले. बघूया मेजर लेवलला मार्केटची स्थिती काय आहे. ओके, थोडंसं अजून राहिले. गॅप पेंडिंग दिसते थोडासा, एक साधारण 40 पॉइंट डाऊन साइड अजून मोमेंटम शिल्लक दिसा लागले मला इथून. तर मी तुम्हाला आता एक सेम सेटअप मला इथंच दिसा लागलाय प्राइस ॲक्शनचा. मी एक बॉक्स ड्रॉ करतो. इथं जे घडले तेच इथं सेम घडले काय बघू शकताय. कॉल बायर स्ट्रॅप मार्केट त्यांचा स्टॉप लॉस घेऊन वरच्या साईडला आले. तर इथं कॉल बायर ट्रॅप मार्केट काय केले, त्यांचा स्टॉप लॉस घेतलाय. म्हणजे आपल्याकडे अजून हा एक पार्ट पेंडिंग आहे आणि हा पार्ट केल्यानंतर डाऊन साइडचं मार्केट अजून जाऊ शकते. म्हणजे कंटिन्युएशनला हे ट्रॅपचे पॅटर्न आहेत. ह्या ठिकाणी जर का कॉल बाय ट्रॅप झाल्यात, ह्यांना होप दाखवून मार्केट डाऊन साइड जाते. हे जे इथं घडले तर ह्यामध्ये हा पार्ट अजून घडायचा. इथपर्यंत आले, इथून हा पार्ट आणि डाऊन साइड. तर इथून हा पार्ट आणि मग नंतर डाऊन साइड. तर सेम कंटिन्युएशन अजून एक लागू शकते. खालच्या साईडला टार्गेट साधारण 800, म्हणजे खाली एक अजून 50 पॉईंटचा स्कोप आहे. तर ह्याच बेसिसवरती आपल्याला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर बघूया उद्यासाठीचं काय बघता येईल आपल्याला. जवळपास ओके. तर मला काय दिसते, उद्या आपल्याला इथून बाय करायचं आहे 100%. उद्या आपण पहिला बायचा ट्रेड घेणार आहे. म्हणजे खालच्या लेवलला असेल तर इथून मॅक्सिमम मार्केट ह्या लेवलपर्यंत यायला पाहिजे. 934-35 किती पॉईंट होतात आपल्याला. ॲटलिस्ट एक 50 पॉईंटचा ट्रेड पाहिजे. बरोबर 50 पॉईंट बसायला लागल्यात. बरोबर लॉजिक मला क्लिअर झालं. ओके, वेल डन. तर उद्या सगळ्यात पहिला आपण ह्या लेवलला बाय करणार आहे 880. 26,880 25,880 25,880. इथून आपल्याला एक 50 पॉईंटचा ट्रेड पकडायचा आहे.
30 पॉईंटचा स्टॉप लॉस राहणार आहे. 55 पॉईंट आपण पकडूया खाली आहे आणि 5 पॉईंट स्लाइड केल्यामुळं वरच्या साईडला थोडं जादा मिळून जातील. गॅप अप ओपनिंग, रिटेस्ट, आज जरासं वेगळं मी तुम्ही आतापर्यंत बघितलं नसाल, सेम सेटअपला मी बघून ट्रेड द्यायला लागलोय. 25,900, 800, 700, 25,700चा कॉल. उद्या शुक्रवार आहे, मोमेंटम एक्सपेक्ट करू शकताय तुम्ही सगळीजण. येस, ओके. 700चा कॉल ॲट करंट मार्केट प्राइस. तर उद्या आपल्याला या लेवलला कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे, हे तर फिक्स आहे. ओके, यासाठी मला काय पाहिजे, एक पॉझिटिव्ह ओपनिंग, गॅप अप ओपनिंग, रिटेस्ट किंवा ह्या लेवलचा ब्रेकआउट, गॅप डाऊन ओपनिंग होऊन डायरेक्ट वर येत असेल तर ह्याच लेवलला आपल्याला कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे. आणि टार्गेट असणार आहे 55 पॉईंटचं. स्ट्राईक असणार आहे 25,700ची ॲट करंट मार्केट प्राइस. उद्या मार्केट 25,880, 25,880 या लेवलला गॅप अप ओपन होऊन रिटेस्टला येईल त्यावेळेला, किंवा डाऊन साइड वरून डायरेक्ट ब्रेकआउट देत असेल तर ह्या लेवलला आपल्याला 25,700च्या कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे. आणि एक 55 पॉईंट निफ्टीचे आपण टार्गेट करणार आहे. टार्गेट मार्क करून घ्या, 25,936, 25,936 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं टार्गेट लेवल. ओके, हे झालं बाय साईडचं. सेल साईडचं काय, ह्या लोला सेल मारायचं काय नाही, अजिबात नाही. आपल्याला बेस्ट सेल उद्या वर आहे, हायर साईडला. तुम्हाला दाखवतो इथं सेम सेटअप. आज जे घडले ते आपल्याकडे डाऊन साईडला एवढा पार्ट आहे की लोच्या खाली मार्केट इथे येऊन क्लोजिंग दिले, तर इथून हायर साईडचे एक मोमेंटम पेंडिंग आहे. तर सेम बघू शकताय, प्राइस पॅटर्न दोघांचे पण सेम आहेत. कॉल बायर स्ट्रॅप, लोच्या खाली स्टॉप लॉस हिट, कॉल बायर स्ट्रॅप, लोच्या खाली स्टॉप लॉस हिट. आता हिट करून मार्केट वर यायचं आहे. हिट केले मार्केटला, आता वर यायचं आहे. वर कुठंपर्यंत येते, जिथपर्यंत कॉल बायर ट्रॅप झाल्यात तिथपर्यंत, जिथपर्यंत कॉल बायर ट्रॅप झाल्यात तिथपर्यंत हे आपलं टार्गेट असणार आहे. म्हणजे सेम हा मोमेंटम येणार आहे, याचं मी प्रेडिक्शन करतोय. कुठलं मोमेंटम येणार आहे, हा याच्या पुढचा ही मोमेंटम येणार आहे. ओके, त्यानंतर मार्केट त्या रेंज मधून डाऊन साईडलाच गेलं पाहिजे, लोच्या पण खाली. मग उद्या आपण सेकंड ट्रेड आपला जो सेलचा असणार आहे तो खालच्या लोला न घेता आपण वरती हायर साईडला घ्यायचा आहे. तो कसा, ओपनिंगचा काही संबंध नाही. आपल्याला 22चा ट्रेड मिळणार, आपण टार्गेट पर्यंत होल्ड करायचा आहे. टार्गेट हिट झाल्यानंतर जिथं मार्केट एक स्पाइक मारून खाली येईल त्यावेळेला आपल्याला ह्या सेल साइड एंट्री लेवलला पुट मध्ये एंट्री घ्यायचा आहे आणि लोचं टार्गेट प्लॅन करायचं आहे. असं तुम्ही मला बघितलं नसणार आतापर्यंत असा ट्रेड दिलेलं, पण लॉजिक तर असंच बसायला लागले, तर हा ट्रेड महत्वाचा आहे. 75 पॉईंटचं टार्गेट असणार आहे डाऊन साइड.
आणि स्ट्राईक असणार आहे 26,100. स्वस्त असणार त्यावेळेला मार्केट, त्यामुळं 26,100 नाही 200 बघायला पाहिजे आपल्याला. बरोबर, हे 315 रुपयाचं प्रीमियम आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळणार, त्यामुळं हायर साईडला ह्या लेवलला 900 पासून वरती आपल्याला बघायचं आहे. तर 26,200चा स्ट्राईक आपल्याला बघावी लागणार. या स्ट्राईक मध्ये आपल्याला आता त्याचा दर चालू आहे 315, उद्या तो 280 पेक्षा पण खाली येणार, 250 रुपयाच्या आसपास या प्रीमियम मध्ये आपल्याला बसायचं आहे. हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं सेल साईडचा प्लॅन. जरासं कॉम्प्लेक्स दिले, पण जे इथं घडले तेच इथं घडणार असं माझं म्हणणं आहे. काय करणार मार्केट, बाय साइड एंट्री अजून आपण खाली घेऊ शकतोय. मला उद्या सकाळी लाईव्ह मध्ये मी दाखवतो. थोडंसं आणि 5-10 पॉईंट जरी इथं मिळाले तरी पण आपल्याला इथं बाय घ्यायचा आहे. स्टॉप लॉस जेवढा मॅक्झिमम लोच्या लांब जाईल तेवढं मी प्रयत्न करणार आहे. इथून 20 पॉईंट, अजून एक 10 पॉईंट, म्हणजे इथनं पण स्टॉप लॉस सेफ राहते. पण इथं जर का अनेक 10 पॉईंट आपल्याला मिळाले, टार्गेट जादा घेता येईल. ओके, पहिला आपल्याला बायचा ट्रेड मिळणार आहे का, कॉल बायस ट्रॅप, लोच्या खाली स्टॉप लॉस हिट झाल्यात, म्हणजे मार्केटने लिक्विडिटी तर घेतल्या. ह्यानंतर मार्केट पुन्हा एकदा वर येणारच आहे का, इथं घडले तसं. कॉल बाय ट्रॅप, लोच्या खाली स्टॉप लॉस हिट केल्यानंतर लिक्विडिटी स्क्वीज झाल्यानंतर मार्केट काय करते, हायर साइड मोमेंटम करते. कुठंपर्यंत, जिथंपर्यंत कॉल बाय ट्रॅप झाल्या तिथंपर्यंत, म्हणजे ह्या लेवलला कॉल बायर इथं ट्रॅप झाल्यात, ह्या लेवल पर्यंत हे मार्केट वर येणार आहे. ओके, वेल डन, आपला फर्स्ट ट्रेड होऊन जाते. यानंतर जशी इथं स्पाइक बसल्यात, आलं इथं स्पाइक घेऊन खाली आलं, अशी एखादी कॅन्डल तिथं प्रिपेअर जरी क्रिएट जरी होत असेल त्यावेळेला, म्हणजे जरासं इथे ना सेम लो हाय टू हाय मार्किंग करून अर्ध जरी स्पाइक उठलं, त्यावेळेला आपल्याला ह्या 26,200च्या स्ट्राईक मध्ये एंट्री घ्यायची आहे. आणि तिथून 75 पॉईंट्स खाली, म्हणजे ह्या लोच्या लो टू लो मार्किंग 25,856, 25,860, या लेवलला आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट प्लॅन करायचा आहे. ओके, हे असणार आहे उद्यासाठीच आपलं ट्रेड प्लॅन. तर बघूया काय होते. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. जे इथं घडले तेच परत घडणार असा माझा अंदाज आहे. त्यासाठी महत्वाचं काय आहे, मार्केट असं काय करतं का, म्हणजे लो तोडून येतं का म्हणे, नाही लो तोडून आलं तरी चालते. बघू आपण. उद्यासाठीचं हे आहे मार्केट अनालिसिस. थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं मी दिले. प्राइस पॅटर्न रिपीट होतात तर त्यावरती विश्वास ठेवून हा ट्रेड टाकलाय. तर चालेल, उद्या ह्या ट्रेडचं काय होते, ह्या लेवलला मार्केट कसा रिॲक्ट करते हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवतो. तर आपण एक प्राइस पॅटर्न वरती ट्रेड प्लॅन केलाय. बघूया मार्केट उद्या या लेवलला कसं रिॲक्ट करते. पहिला बायच्या टार्गेटला गेल्यानंतर मग सेलला बसायचं आहे. टार्गेट हिट झाल्या पुटमध्ये एंट्री घ्यायची नाही. एक स्पाइक मिळाला पाहिजे आपल्याला. टार्गेटसाठी स्पाइक नको, टार्गेट आपल्या लेवलला आलं की सोडायचं आहे. टार्गेटच्या वर जेव्हा एक स्पाइक करून खाली दिसेल त्यावेळेला आपल्याला पुटमध्ये एंट्री घ्यायची आहे. आणि लोच्या पण खाली आपलं टार्गेट असणार आहे. 50 पॉईंट बायमध्ये, 75 पॉईंट्स सेलमध्ये. बघूया दोन्ही पण आपल्याला मिळतात काय. चालेल, तर यासाठी उद्याचा लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन व्हा आणि बघूया मार्केट काय रिॲक्ट करते. आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. धन्यवाद.